सचिन अहिरजी आपल्यासोबत आहे। आजची पत्रकार परिषद अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा करणार आहेत। मैदानात कार्यकर्ते मात्र तयारीला लागले। हो, नक्कीच लागलेले, त्यांनी खूप अगोदरपासूनच लागले होते आणि आज जो ऐतिहासिक क्षणाचा आणि जे सुखद जी घटना आज होणार आहे त्याचा एक मोठ्या प्रमाणावरती उत्साह आमच्याकडे तर होताच होता, पण त्याहीपेक्षा मुंबईकरांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा होता आणि अपेक्षा आहे की महाराष्ट्राची जनता या युतीला कौल देतील आणि ज्या विचाराने आम्ही एकत्रित आलेले आहोत, कुठची सत्ता आज आमच्याकडे नाही आहे किंवा सत्तेसाठी आम्ही येतो आहे अशातला भाग नाही। मुंबईकरांच्या हितासाठी आणि विशेषतः मराठी माणसाच्या हितासाठी जे आम्ही एकत्रित होतो ते पाठिंबा आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतोय। तयारी पूर्ण झालेली आहे। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यातली देखील पूर्ण होणार का? जागा वाटप जाहीर कधी करण्यात येणार हे सुद्धा महत्त्वाचं। आज ज्या अर्थी आम्ही एकत्रित पत्रकार परिषद घेतो ह्याचा अर्थ असा आहे की सर्व जागा वाटपाच्या बाबतीत चर्चा झालेली आहे। आता साधक बाधक कुठे जागा एक इकडची तिकडे करायची का तिकडची इकडे करायची ते शेवटपर्यंत चालणारच आहेत। पण एक गोष्ट नक्की आहे की जे लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता होणार आहे की नाही होणार आहे, काही लोक देव पाण्यात ठेवून बसलेले होते की होऊ नये, त्याला मला असं वाटतं विराम पडलेला आहे असं म्हणायला लागतं। आपण बघतोय की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक असतात ठाकरेंवरती आरोप केले जातात। ठाकरेंची ताकद आता वाढलेली आहे। मनसेकडनं कोणकोणत्या बाबतीमध्ये आग्रहाची भूमिका घेण्यात आली, अजेंडा काय असेल? बघा, ज्या झाडावरती फळं आहेत तिकडे दगडं मारणार आहेत आणि त्यांना आमच्याशी बोलल्याशिवाय होत नाही। आता काही लोक तर म्हणतात ह्यांचं काहीच महत्त्व राहिलं नाही, यांचं काहीच होणार नाही, मग कशाला आमच्याबद्दल बोलता? करू द्या ना आम्हाला, आमच्या व्यवस्थित रीतीने आमचं जे काही युतीचा धर्म पाळून घेऊन आम्ही करतो। कारण याच सभागृहामध्ये 2019ला कोण आमच्याकडे आले होते, कोणाची पत्रकार परिषद झाली होती, त्या पत्रकार परिषद काय झालं होतं मी सांगायची गरज नाही आहे। आमच्यावरती आरोप टीका केल्यानंतर पण आम्ही 2 पावलं यासाठी मागे गेलो की राज्याच्या हितासाठी करू आणि दिलेला न शब्द पाळलेली लोक आज जर आमच्यावरती टीका करत असतील, आरोप करत असतील, तर मला असं वाटते त्यांनी त्यांचं बघावं ना, महायुतीमध्ये कसं आलबेल चाललेले आहेत, कसे एकमेकांचे पक्षातले विद्यमान उमेदवार फोडाफोडीचं काम चाललेलं आहे, कशा प्रकारे ते एकमेकांबद्दल टीका नगरपालिकेमध्ये झालेली आहे आणि आत्ता ते सांगतायत की नाही आम्ही महायुती म्हणून एवढं मिळवलं, या सर्व गोष्टी लोकांच्या समोर आहेत। शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रितपणे पुढे जातात, वंचितची त्यांची बोलणी सुरू आहेत, मविया कुठेतरी मैदानात दिसत नाही। एक गोष्ट नक्कीच आहे, मला या गोष्टीचं नक्कीच खंत असेल की एका सर्वोच्च ज्यावेळी त्यांच्या नेत्यांनी वोट चोरीचा मुद्दा घेतल्यानंतर रस्त्यावर उतरणारे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले पक्ष त्यांच्याबरोबर काँग्रेससोबत जायला तयार आहेत, मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीला जायला तयार नाही। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा विचार आहे, ते घटक पक्ष पण आपल्याबरोबर राहिले असते, आले असते तर अजून चांगलं झालं असतं, पण जरी नाही आले तरी देखील आम्ही निश्चितपणे एकत्रित दडून पूर्ण ताकदीने आम्ही जाऊ।